नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एकदम सुगंधी मसालेदार आणि झणझणीत असा कोकण स्पेशल कोळंबी भात। हा भात इतका चविष्ट होतो की एकदा खाल्ल्यावर तुम्हाला नक्कीच पुन्हा पुन्हा खावासा वाटेल। चला तर मग सुरू करूया आजची खास रेसिपी कोळंबी भात। साहित्य दाखवलंय त्याप्रमाणे घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये रेसिपी करताना मी दाखवेनच। या कोळंबीला स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून घेतलेलं आहे। बटाट्याचे तुकडे, त्याच्यामध्ये लिंबाचा रस, बेसिक लाल मसाला, हळद, गरम मसाला, त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर घालून मॅरिनेट करायला आपण साईडला ठेवून द्या। जाडबुडाच्या कढईमध्ये तेल आणि तूप घातलेलं आहे। त्याच्यामध्ये खडे मसाले घालूया, कोथिंबीर घालूया, उभा चिरलेला कांदा घालून तो छान परतून घेऊया। त्यानंतर इथे मी स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि पुदिना आणि कोथिंबीर घालून ते परतून घेतलेलं आहे। असा कोथिंबीर आणि पुदिना घातला ना की छान कोथिंबीरची एक चव येते। इकडे मी ट्विस्ट केलं आहे थोडंसं, एका ऑमलेटचा ऑमलेट करून ते तव्यावर छान पातळ असं पसरवून घ्यायचं। दोन्ही बाजूला शेकवून त्याचे छोटे छोटे बारीक चौकोनी तुकडे करून घ्यायचे। ही खास आहे ना माझ्या लेकाची आवड आहे, त्याला नेहमी कोळंबी भातात असे छोटे छोटे ऑमलेटचे तुकडे घातलेले फार आवडतात। इकडे आपला कांदा पण झालेला आहे, तर उभा चिरलेला आपण टोमॅटो घालूया, त्याच्यामध्ये थोडेसे काजू घालूया आणि मॅरिनेट केलेली कोळंबी घालून छान परतून घेऊया। थोडासा लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी घालून आपण झाकण ठेवून ही कोळंबी शिजायला लावूया। कोळंबी शिजलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ बासमती ह्याच्यामध्ये घालून अगदी हलक्या हाताने परतवून घेऊया। इथे मी फक्त भातापुरता मीठ घातलेला आहे आणि गरम पाणी घातलेलं आहे। आता झाकण ठेवून आपण कोळंबी भात छान शिजायला देऊया। 50% आपला कोळंबी भात शिजून झालेला आहे। आता ऑमलेट केलेले चौकोनी तुकडे आपण याच्यामध्ये घालूया। थोडंसं हलक्या हाताने परतवून कोळंबी भात आपला कोळंबी भात शिजलेला आहे। वाह, किती सुगंध आला आहे। आपला गरम गरम कोळंबी भात आता तयार झालेला आहे। वरून कोथिंबीर, काजू घालून सजवूया आणि कांदा, लिंबू, पापडसोबत आपण याला सर्व करूया। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। कोळंबी भात तर सगळ्यांचाच आवडीचा आहे। मी थोडाफार ट्विस्ट देऊन ह्याला बनवलेला आहे, तर तुम्हालाही हा नक्कीच आवडलेला असेल मी अशी आशा करते। तुम्हाला ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। बाय।